श्रीराम जय जय राम। वासनेचे प्राबल्य। माझ्या निरूपणाचा तुम्हास विसर पडतो, म्हणूनच बरे आहे. एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल, ह्या गोष्टीची आठवण असूनही आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत नाही, हे अगदी अयोग्य आहे. हे पापच आहे. जर आपल्याला समजलेच नाही तर ते न करण्यात पाप नाही, परंतु समजूनही न करण्यात अत्यंत पाप आहे. खरे म्हणजे प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. आपण ऐकतो की अंतकाळी जी मती तीच गती. मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत असे असताना तिला दूर कशी करता येईल? एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळेपण काही घालवता येत नाही. त्याप्रमाणे वासना असणे हा मनुष्याचा एक सहज गुण आहे. तो त्याला पालटता येत नाही. तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रांपेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी. आपण कळून सवरूनही वासनेला, अहंपणाला आधार देतो. इथेच आपले चुकते. आपला अहंपणा इतका खोल गेलेला आहे की आपल्याला हे सर्व माझेच वाटते. माझी बायको, माझी मुले, माझे घर, माझे माझे म्हणून किती सांगावे. त्या माझेपणामुळेच अहंभाव वाढीला लागून सर्व काही आपल्या मनाजोगते, आपल्याला सुख देणारे हवेसे वाटू लागते आणि दुःख अगदी नकोसे वाटते. अर्थात जगात कोणालाच नुसते सुख मिळत नाही. असे असूनही अहंपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरी वाईट कृत्ये करीत असतो आणि त्याप्रमाणे त्याची वासना बनत जाते. वासना म्हणजे अभिमान, म्हणजेच मीपणा. अशा रीतीने अहंपणाच जर वासनेचे मूळ अधिष्ठान आहे तर तो नको का घालवायला? खरोखरच मनुष्याचा अहंपणा इतका खोल मुरलेला आहे की त्याचे निर्मूलन करायला तसेच सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नामा इतके प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरे कोणतेच नाही. ते परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे. परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने, निष्ठेने घेत नाही. आम्हाला सर्व काही समजते, परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यात भरलेला आहे. भगवंत करता आहे असे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवील त्याचाच अहंकार जाईल. हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचे नाम घ्यावे. मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे. आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याजवळ मागावे. मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल. वस्तू दिली तर बरेच झाले, पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे खरे मनापासून वाटावे. ही भावना वाढण्यासाठी भगवंत दाता आहे असे लक्षात ठेवून शक्य तितके नामस्मरण करावे. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. जो नामात राहिला त्याचा वासनाक्षय झाला. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 5 दशक 20. या दशकात समर्थ रामदास स्वामी अत्यंत महत्त्वाचा अंतिम संदेश देतात. मानवी जीवनाचे खरे यश म्हणजे आत्मजागृती आणि विवेकपूर्ण जीवन. हे दशक जणू साधकासाठी मार्गदर्शक निष्कर्ष आहे. समर्थ सांगतात की मनुष्याने आयुष्य वाया घालवू नये. विवेक, साधना आणि कर्तव्य
यांचा समतोल साधत जीवन जगावे. 1. दशकाचा मुख्य आशय. या दशकात समर्थ काही मूलभूत गोष्टी सांगतात. मानव जन्म अत्यंत मौल्यवान आहे. विवेकाने जगले नाही तर जीवन वाया जाते. संसारात राहूनही आत्मसाधना शक्य आहे. जागरूकता आणि साधना यांमुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. समर्थांचा संदेश स्पष्ट आहे. जीवन केवळ जगण्यासाठी नाही तर समजून जगण्यासाठी आहे. 2. मानव जन्माचे महत्त्व. समर्थ सांगतात, या सृष्टीत असंख्य जीव आहेत, परंतु विचार करण्याची क्षमता मनुष्याला मिळाली आहे. म्हणून मानव जन्म हा विवेकासाठी, साधनेसाठी, आत्मज्ञानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर हा जन्म केवळ भोग, स्पर्धा आणि स्वार्थ यात गेला तर तो व्यर्थ ठरतो. 3. अज्ञानाचे बंधन. अज्ञानामुळे मनुष्य चुकीच्या गोष्टींना महत्त्व देतो. नाशिवंत गोष्टींना कायमचे समजतो. बाह्य यशाला अंतिम मानतो. स्वतःला शरीरापुरते मर्यादित समजतो. यामुळे दुःख निर्माण होते. विवेक जागृत झाला की मनुष्याला सत्य समजायला सुरुवात होते. 4. संसार आणि साधना. समर्थ अत्यंत संतुलित मार्ग सांगतात. ते म्हणतात, संसार सोडून पळून जाणे आवश्यक नाही. संसारात राहूनही साधना करता येते. उदाहरण, एक गृहस्थ कुटुंबाची जबाबदारी निभावतो, प्रामाणिकपणे काम करतो, वेळ मिळेल तेव्हा ईश्वर स्मरण करतो. असे जीवनही साधनाच आहे. 5. विवेकपूर्ण जीवन. विवेक म्हणजे नित्य आणि अनित्य यांचा भेद समजणे, योग्य आणि अयोग्य ओळखणे, स्वार्थ आणि कर्तव्य यात फरक समजणे. विवेक जागृत झाला की निर्णय स्पष्ट होतात. 6. अंतर्मुखता. समर्थ सांगतात, मनुष्य बाहेर खूप धावतो पण स्वतःकडे पाहत नाही. दररोज काही वेळ स्वतःला विचारणे, आज मी काय शिकलो, माझ्या चुका कोणत्या, माझा हेतू शुद्ध आहे का, हीच अंतर्मुख साधना आहे. 7. संतांचे मार्गदर्शन. समर्थ रामदास स्वामी यांनी संपूर्ण समाजाला जागरूक करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा उद्देश होता व्यक्तिमत्व मजबूत करणे, विवेक जागृत करणे, समाजाला नैतिक दिशा देणे. त्यांच्या शिकवणीत भक्ती आणि व्यवहार दोन्हींचा समतोल आहे. 8. आजच्या काळातील उपयोग. आज माणूस व्यस्त आहे, तणावग्रस्त आहे, दिशाहीन आहे. या दशकाचा उपाय, जीवनाचा उद्देश समजून घ्या, विवेकाने निर्णय घ्या, साधना आणि कर्तव्य यांचा समतोल ठेवा, अंतर्मुख व्हा. यामुळे जीवनात शांतता आणि स्थैर्य येते. 9. अंतिम सार. समास 5, दशक 20 आपल्याला शिकवते, मानव जन्म मौल्यवान आहे. विवेक जागृत ठेवा, संसार आणि साधना यांचा समतोल साधा, अंतर्मुख जीवन जगा. जागरूक मनुष्य स्वतःलाही घडवतो आणि समाजालाही दिशा देतो. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.